बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी आता गंभीर दखल घेतलेली आहे। साम टीव्हीनं सगळ्यात आधी हा घोटाळा उघडकीस आणलाय। सूत्रांच्या माहितीनुसार विभागामध्ये झालेल्या 580 नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे बोगस नियुक्ती सिद्ध झाली तर घेतलेल्या पगाराची रक्कम सुद्धा वसूल केली जाणार आहे। आतापर्यंत या प्रकरणी नागपूर विभागात 5 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। तर नेमका घोटाळा काय जरा सविस्तरपणे पाहूयात। शिक्षण उपसंचालक माध्यमिक शिक्षण विभाग वेतन पथक कार्यालयांची साखळी आहे। तर सेटरनं नियुक्तीचा प्रस्ताव आणला की अधिकाऱ्यांचा सहमतीनं निर्णय होतो। सर्वांचा हिस्सा ठरवायचा आणि नियुक्तीला मंजुरी दिली जायची। माध्यमिक शिक्षकांच्या बोगस नियुक्तीसाठी 30 ते 40 लाख वसूल केले जायचे। तर नियुक्ती आधीच रोख स्वरूपात रक्कम घेतली जायची। अशा प्रकारे हा घोटाळा होता जो साम टीव्हीने सगळ्यात पहिले समोर आणला होता आणि आता तिचा इम्पॅक्ट दिसतोय। खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे आणि 580 अपात्र शिक्षकांवरती आता कारवाई होण्याची शक्यता आहे। आतापर्यंत या घटनेत 5 जणांना अटक करण्यात आली आहे।